सरपंच मंगेश साबळे आपले आगळे वेगळे आंदोलनासाठी ओळखले जातात। परत एकदा त्यांनी संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालय येथे आंदोलन करून मोठमोठे भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। पहा पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, आज आलेलो आम्ही विभागीय आयुक्त कार्यालय जी श्रीकांत साहेब यांच्या दालनामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय। हे स्कॅनर घेऊन आलेलो आहे। मागच्या महिनाभरापूर्वी 2 महिन्यापूर्वी जो स्कॅनर घोटाळा अतुल चव्हाण यांनी केलाय, 4 आठवड्यात उत्तर देतो म्हणला होता अतुलजी चव्हाण साहेब। अतुल चव्हाणही तिकडे गेले, स्कॅनर घोटाळाही तिकडे गेला आणि 4 आठवडेही तिकडेच गेले। काही उत्तर या ठिकाणी यांनी दिलेलं नाही आणि तालुक्यामध्ये शासकीय अधिकारी असताना राजकीय हस्तक्षेप करून या ठिकाणी राजकारणामध्ये मज्जाव करून दहशत निर्माण करण्याचं काम अतुल चव्हाण करत आहे। त्या अनुषंगानं सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय बांधकाम मंत्री यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आज हे स्कॅनर घोटाळ्याचं प्रतीक आहे, हे QR कोड आम्ही घेऊन आलोय आणि या QR कोडच्या माध्यमातून अतुल चव्हाण बांधकामचे या ठिकाणी कुठले ते अभियंता, कनिष्ठ वरिष्ठ अभियंता यांनी या ठिकाणी घोटाळा केलेला आहे। 4000 कोटीचा घोटाळा, 250 कोटीचा घोटाळा। मात्र हे लोक घोटाळे करतात। 40 एकरच्या जमिनी कार्यकर्त्याच्या नावावर घेतात। 40 कोटीचे कारखान्याचे बॉयलर पेटवण्यासाठी डुप्लिकेट बंद पडलेल्या कारखान्याचे सामान आणतात आणि जनतेच्या नजरेमध्ये धूळ या ठिकाणी फेकण्याचं काम करतात। आणि एखादा सामान्य माणूस त्यांच्या विरुद्ध आवाज उचलायला गेला तर त्याला मारण्याच्या सुपाऱ्या या ठिकाणी देतात। त्या अनुषंगाचं निवेदन देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री मार्फत सन्माननीय विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या स्कॅनर घोटाळ्याची सविस्तर चौकशी करण्याबाबत व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून बदली करण्याबाबत वरील विषयी निवेदन सादर करण्यात येते की सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता अतुल चव्हाण व त्यांच्या पत्नी आमदार अनुराधाताई चव्हाण एकाच जिल्ह्यामध्ये कार्यरत व पदावर असल्यामुळे दहशत निर्माण करून सामान्य नागरिकांना धमकावण्याचे व मारण्याचे देखील प्रयत्न करत आहे। अतुल चव्हाण यांच्या पत्नी अनुराधा चव्हाण या फुलंब्री तालुक्याच्या विद्यमान आमदार असून अतुल चव्हाण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत। एकाच जिल्ह्यामध्ये पती पत्नी पदावर असल्यामुळे सार्वजनिक कामामध्ये मोठा भ्रष्टाचार करण्याची आम्हाला दाट शक्यता आहे व केल्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे। या तालुका पातळीवर राजकारण करत असून जिल्हाभरामध्ये राजकीय वरदहस्त बळकट करण्यासाठी अतुल चव्हाण वारंवार राजकारणात हस्तक्षेप करताना आढळून आले। शिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप देखील आहे। हे पती पत्नी पदावर असल्यामुळे दहशत निर्माण होऊन सामान्य नागरिकांमध्ये न्याय मागण्याची देखील हिंमत राहिलेली नाही। आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये महिनाभरापूर्वी झालेल्या 250 कोटीच्या या QR स्कॅनर घोटाळ्याचा देखील चौकशी करण्यात यावी आणि या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात यावी। मला वाटतं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, हा अतुल चव्हाण आपला काही लाडका दिसतोय, या अतुल चव्हाणने आपल्याला काही दिलेलं दिसतंय। एकाच तालुक्यामध्ये बायको आमदार असताना एवढ्या मोठ्या पदाच्या माणसाला त्या तालुक्यामध्ये आणि विशिष्ट म्हणजे सामाजिक बांधकाम विभागामध्ये आपण नियुक्ती देऊ शकतात कशी? अरे आमच्या बापजाद्यांनी, आमच्या या देशभक्तांनी देशाला इंग्रजापासून स्वतंत्र मिळावं म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिली आणि हा देश स्वातंत्र्य संग्राम करून घेतला आणि आता पुन्हा एकदा हे अतुल चव्हाण सारखे लोक काका काकू मामा मामी भाचे पुतणे सगळे राजकारणाचा पिंड घेऊन पुन्हा घराणेशाही चालून पुन्हा दहशत निर्माण करण्याचं काम करत आहे। आणि म्हणून थेट सवाल आमचा मुख्यमंत्री साहेबांना की तुम्हाला या अतुल चव्हाण यांनी किती पैसे दिले, यांची पोस्टिंग संभाजीनगरमध्ये या ठिकाणी आपण केलेली आहे,
तात्काळ या अतुल चव्हाणची या ठिकाणी बदली करून या